नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे पौर्णिमा आणि नीलांबरी दोघी जणी वाट बघत असतात. कधी एकदा हॉस्पिटलमधून दुःखाची बातमी येते. एकतर भूमी तरी गेली किंवा बाळ तरी गेलं, अशी बातमी आता येईल याची वाट पौर्णिमा आणि नीलांबरी दोघी जणी बघत असताना रागिणीचा फोन आलेला असतो. तेव्हा इकडे आता नीलांबरी म्हणते, पौर्णिमा, अगं कुणाचा फोन आलाय? तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की आईंचा फोन आलाय. तेव्हा नीलंबरी म्हणते, फोन स्पीकरवरती टाक. तेव्हा इथे फोन स्पीकरवरती टाकल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते, आई काय झालं? लवकर एकदाची आनंदाची बातमी सांगा. ती भूमी गेली का? भूमी अशी साधीसुधी गेली की तडफडत तडफडत गेली, ते मला आधी सांगा. आनंदाची बातमी द्या. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की पौर्णिमा शांत हो, असं काही झालेलं नाही आहे. भूमी आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. त्या दोघांनासुद्धा काही झालेलं नाही आहे. तेव्हा इकडे नीलंबरी म्हणते, पण असं कसं? तुम्ही तर बोलला होतात ना की भूमी आणि बाळाला दोघांना तुम्ही सुखरूप राहू देणार नाही म्हणून. त्या दोघांचा काटा काढाल असं म्हणाला होतात ना. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, नाहीतर काय, तुम्ही म्हणाला होतात ना की दोघांना मारून टाकेन म्हणून, मग काय झालं? तेव्हा इकडे नीलांबरी म्हणत असते, अगं पण माझा प्लॅन फसला. पौर्णिमा म्हणते, नेहमीप्रमाणे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की अगं वेळ नव्हती ना. तुला माहिती आहे ना, जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत गोष्टी घडत नाही. आणि तसंच झाले. आता योग नव्हता भूमी आणि बाळाच्या जाण्याचा, पण आता तो लवकरच येणार आहे. पण तो आता मला माझा दुसरा प्लॅन सुरू करायचा आहे. दुसरा प्लॅन सुरू करण्यासाठी मला पैशांची गरज आहे. आणि पैसे कुठून जमा करू ना, तेच मला कळत नाही आहे. एवढे पैसे कुठून आणू? कारण आपल्याकडे तर आता पैसे नाही आहेत. तेव्हा इकडे आता पौर्णिमा म्हणत असते, आई आता काय करायचं? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, एक काम करतेस का पौर्णिमा? आता आपल्याला पैशांची गरज आहे. तुझ्याकडेही पैसे नाही आहेत आणि माझ्याकडेही. तेव्हा तू तुझे दागिने आहेत ना, ते गहाण ठेव आणि त्याच्यावर पैसे काढ. तेव्हा इकडे नीलांबरी म्हणत असते, अजिबात नाही, अजिबात तुझे दागिने द्यायचे नाही. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, आई पण मी माझे दागिने का देऊ? मी नाही देणार. तेव्हा रागिनी म्हणते, अगं असं काय करतेस? जर आपला प्लॅन सक्सेस झाला तर मग तुला कितीतरी असे दागिने मी बनवून देईन. तू माझ्यावरती विश्वास ठेव. पण आता आपल्याला एका माणसाला पैसे द्यायचे आहेत. कारण जो आपल्याला दुसरा प्लॅन आता सुरू करायचा आहे ना, मास्टर प्लॅन, त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीला पैसे देणं जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा इकडे नीलंबरी आता फोन तिला बंद करायला सांगते आणि तिला म्हणत असते, ते श्रीधन तुझं आहे, ते तू अजिबात द्यायचं नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई अगं पण ती भूमी किंवा तिचं बाळ जर गेलं ना, तर माझ्या आत्म्याला शांतता मिळेल आणि माझ्या अभिजितच्या सुद्धा. त्याच्यामुळे ज्या गोष्टीमुळे मला आनंद होणार आहे, तो आनंद ह्या दागिन्यांना बघून मला मिळणार आहे का? ते पैसे मी आईंना द्यायला तयार आहे आणि दागिने मी आता गहाण ठेवून पैसे देईन आईंना. त्यामुळे इथे महत्त्वाचं काम होणार आहे, कळते का तुला? तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की आता पौर्णिमाने फोन बंद करून इथे आईचा सल्ला घेत असेल. जाऊ दे, घेऊ दे सल्ला. मला तरी आता काय करायचं आहे? माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, म्हणून यांचं एवढं ऐकून घ्यावं लागतं आहे. नाहीतर अजिबात कधीच यांचं ऐकून घेतलं नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे नीलांबरीचं तर असंच म्हणणं असतं की पैसे अजिबात त्या बाईला द्यायचे नाही. पण इथे पौर्णिमाला आता काही करून भूमीला किंवा तिच्या बाळाला मारून टाकायचं असतं. आणि त्यामुळेच इथे आता ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत, त्या व्यक्तीला पैसे देण्यासाठी पौर्णिमा आपले दागिनेसुद्धा गहाण ठेवायला आता तयार झालेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता नीलांबरी म्हणत असते की आता पैसे कुठे घेऊन जायचं आहे? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते की आईने आपल्याला ॲड्रेस पाठवला आहे, त्या ॲड्रेसवरती जायचं आहे. त्यानंतर भूमी आता शुद्धीवरती आलेली असते. भूमी म्हणत असते, डॉक्टर माझं बाळ कसं आहे? ते ठीक आहे ना? डॉक्टर म्हणतात की भूमी मॅडम, अजिबात काळजी करू नका. भूमी, तुझं बाळ आणि तुम्ही दोघेही अगदी व्यवस्थित आहात. दोघेही स्ट्रॉंग आहात. आता फक्त तुला एक काम करायचं आहे. तुला देवाचं नाव घ्यायचं आहे आणि तुला शांत राहायचं आहे. आणि हे बघ, आता आपण तुझी नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तुला इथे आता थोडं स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणते, ठीक आहे डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की भूमी खूप गुणी आहे. नाहीतर काही बायका किती आरडाओरडा करतात, पण भूमी तशी नाही आहे. एवढ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तिला एवढा त्रास होतोय तरीसुद्धा किती शांत आहे बघा ना, असं डॉक्टर नर्सला म्हणत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे पौर्णिमा आणि नीलांबरी दोघीजणी आलेल्या असतात.
ज्या व्यक्तीला हॉस्पिटलमधल्या वॉर्डबॉयला पैसे द्यायचे असतात त्या व्यक्तीला भेटण्यासाठी इथे नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी आलेल्या असतात. नीलांबरी म्हणत असते, अगं पुन्नू, कधी येईल ग तो माणूस? आपल्याकडे एवढे पैसे आहेत, जर आपले पैसे कुणी लुटले तर? असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई तू शांत हो, तू काही बोलू नकोस बरं, तो माणूस येईल आता. आईने इथेच थांबायला सांगितलं होतं. तेव्हा इथे आता हॉस्पिटलमधला वॉर्डबॉय येतो. तो म्हणत असतो, तुम्ही पौर्णिमा का? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणते, हो मी पौर्णिमा आहे आणि ही माझी आई. आणि तुम्ही कोण? तेव्हा तो म्हणत असतो की मी शरद, मी वॉर्डबॉय आहे हॉस्पिटलमध्ये. तेव्हा इकडे रागिनी मॅडमचा मी जुना करता धरता माणूस आहे, म्हणजे त्यांना जर काही काम असेल तर त्या मला सांगतात. त्यामुळे त्यांनी मला आता इथे पाठवलेलं आहे पैसे घेऊन. तेव्हा नीलांबरी म्हणते, पैसे द्यायला आम्ही तयार आहोत, पैसे आणलेत, पण आधी आमचं ऐवज आणलं का ते सांगा. तेव्हा इकडे आता शरद म्हणत असतो की ऐवज तर मी आणलेलं आहे, मी कधीच माझं काम करत नाही, असं होत नाही. अहो माझं कामच आहे हे. तेव्हा इकडे नीलांबरी म्हणते, आम्ही कसा विश्वास ठेवायचा? तेव्हा शरद म्हणतो, ठीक आहे, या माझ्या मागोमाग. आणि इथे तो म्हणतो की मी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय आहे आणि माझी बायको नर्स आहे. अहो आम्ही हे काम कधीपासूनच करतोय. हे घ्या, हे बाळ घ्या. तर इकडे आता एक बाळ आणून इथे नीलांबरीच्या हातामध्ये त्याने दिलेलं असतं. ते बाळ दिल्यानंतर तो म्हणतो की द्या, पैसे सगळे आहेत ना? तेव्हा नीलांबरी म्हणते, हो तुम्ही मागितलेत तेवढे सगळे पैसे आहेत याच्यामध्ये. त्याच्यामुळे इथे आता रागिनीने जो वॉर्डबॉय असतो त्याला एक बाळ आणायला सांगितलेलं असतं आणि ते बाळ आता नीलांबरीच्या हातामध्ये दिल्यानंतर नीलांबरी आणि पौर्णिमा दोघीजणी ठरल्याप्रमाणे हॉस्पिटलला येतात रागिनीला भेटायला. त्याचबरोबर इथे आता भूमी हळूहळू शुद्धीवरती येणार असते. तेव्हा तिकडे दुसऱ्या नर्स उभ्या असतात. त्या आणि डॉक्टर दोघीजणी मिळून भूमीची अगदी व्यवस्थित काळजी घेत असतात. पण तिथे शरद नावाचा जो वॉर्डबॉय आहे त्याची जी बायको नर्स असते ती खूपच जास्त डेंजरस, खटाळ असते. ती पैशांची खूपच जास्त लालची असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता हॉस्पिटलच्या बाहेर पौर्णिमा आणि नीलांबरी बाळाला घेऊन पोचलेले असतात. त्या ठिकाणी रागिनीसुद्धा येते. रागिनी म्हणते की झालं ठरल्याप्रमाणे त्या शरदने बाळाला आणून दिलं का? तेव्हा ती म्हणते, हो त्याने बाळाला आणून दिलेलं आहे. आता पुढे काय करायचं? तेव्हा रागिनी म्हणते की आता एक काम करायचं, मी जसं सांगते ना तसं करायचं आहे तुम्हाला. हे बाळ माझ्याकडे द्या. आणि पौर्णिमा तुला आता काय करायचं आहे? तर फायर अलार्म हा वाजला पाहिजे, त्यासाठी तुला धूर करायचा आहे. तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे तू इकडे आता अगरबत्ती आणली आहेस ना? तेव्हा ती म्हणते, हो अगरबत्त्या मी आणलेल्या आहेत. तेव्हा इथे रागिनी नीलांबरीला म्हणते, आणि मी तुम्हाला जिथं उभं करणार आहे ना बाळाला घेऊन, तिथे तुम्ही उभं राहायचं आणि जेव्हा मी तुम्हाला बोलवेन तेव्हाच यायचं, कळलं तुम्हाला? तेव्हा इकडे नीलांबरी म्हणते, ठीक आहे. तर इकडे आता तिघींचा मास्टर प्लॅन हा तयार झालेला असतो. तर इथे भूमीच्या आनंदाला विरजण टाकण्यासाठी, भूमीच्या आनंदाला इथे आता गाळबोट लावण्यासाठी, दृष्ट लावण्यासाठी त्या ठिकाणी पौर्णिमासुद्धा आलेली असते. तर इथे प्रेक्षकांनो नीलांबरी आता स्वतःच्या मुलीचं बाळ तिच्यापासून वेगळं करण्यासाठी इथे रागिनी आणि पौर्णिमा यांची मदत करत असते. त्याचबरोबर इथे आता पौर्णिमा आलेली असते आणि तिने अगरबत्ती 4-5 अगरबत्त्या तिने हातामध्ये लावून घेतलेल्या असतात आणि त्याचा धूर ती इथे फायर अलार्ममध्ये कॅच व्हावा त्यासाठी त्याच्याजवळ सगळा धूर देत असते. त्याचबरोबर इथे आता भूमीला कळा सुरू झालेल्या असतात. तेव्हा इकडे नर्स विचारतात, तुम्हाला आता जोरात कळा सुरू झाल्यात का? तेव्हा भूमी हो असं म्हणते. तेव्हा ती जाते आणि डॉक्टरांना आवाज देते आणि डॉक्टरांना लवकरात लवकर बोलावून घेते. त्याचबरोबर इथे पौर्णिमा आपलं काम अगदी चोख करत असते. इथे फायर अलार्म वाजावा आणि लोकांचं दुर्लक्ष व्हावं त्यासाठी इथे ती आता धूर देत असते आणि म्हणते, एकदा का हा धूर कॅच झाला की फायर अलार्म जोरात जोरात वाजेल आणि मग इथे सगळ्यांचं लक्ष विचलित होईल. नक्की आग कुठे लागली, नक्की धूर कुठे होतोय याच्यामध्ये आता शोधाशोध सुरू होईल आणि त्यामुळेच इथे आम्ही आमचं काम सविस्तररित्या करू शकतो. त्याचबरोबर इथे आता रागिनीने असा प्लॅन केलेला असतो की एकदा का बाळ जन्माला आलं की भूमीचं बाळ गायब करायचं आणि त्या ठिकाणी तिने जे दुसरं बाळ आणलेलं आहे ते आणून ठेवायचं. रागिनी म्हणत असते की भूमी, तू मला इथे पोरकं केलंयस ना, म्हणजे माझ्या मुलाशिवाय मी कशी जगते हे दुःख तुझ्या वाट्याला आल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की काही झालं ना भूमी, तरीसुद्धा तुला तुझ्या बाळाचं सुख
मी अजिबात मिळू देणार नाही. माझा मुलगा माझ्यापासून दूर केलात ना तुम्ही, माझा लाडका मुलगा. मग आता तू सुद्धा इथे मुलाबाळाच्या अगदी शिवाय कशी राहतेस ना, ते सुद्धा मला बघायचं आहे. माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते तुझ्या वाट्याला सुद्धा आलं पाहिजे. तुम्ही दोघांनी सुद्धा ते सगळं फेस केलं पाहिजे, असं आता रागिनी म्हणत असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, पौर्णिमाने तिचं काम केलेलं असतं. तिने आता हा धूर अगदी चांगल्या पद्धतीनेच दिलेला असतो आणि त्यामुळे इथे आता फायर अलार्म हा वाजणार असतो. रागिनी म्हणत असते की चला आता लवकरात लवकर कामाला सुरुवात करायला पाहिजे, कारण इथे भूमीला आता नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी डॉक्टर जे प्रयत्न करत असतात, फायनली त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं. भूमीचं बाळ जन्माला आलेलं असतं आणि जेव्हा इथे बाळाच्या रडण्याचा आवाज येतो, तो आवाज ऐकल्यानंतर रागिनीला खूपच जास्त राग हा आलेला असतो. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात की चला डिलिव्हरी नॉर्मल झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे बाळाचा जन्मसुद्धा सुखरूपरित्या झालेला आहे. भूमी मॅडमसुद्धा अगदी व्यवस्थित आहेत. आता काम करायचं, ही आनंदाची बातमी त्यांच्या घरच्या लोकांना सांगायची आणि त्याचबरोबर बाळ हे 7 महिन्याचं असल्यामुळे आता ते काचेमध्ये सुद्धा ठेवायला हवं. तेव्हा इकडे त्याची तयारीसुद्धा करा, असं नर्सला सांगितलं जातं. तेवढ्यात इथे फायर अलार्म वाजल्यानंतर इथे डॉक्टर आणि नर्स म्हणतात की आम्ही बाहेर बघून येतो काय चाललं आहे ते. आणि शरदची जी बायको असते, जी नर्स असते, ती पैशांची लालची असते. ती फक्त एकटीच आता आतमध्ये असते. त्याचबरोबर इथे आता रागिनी म्हणत असते की तुझ्या नवऱ्याने सांगितलेलं काम चूक केलं आहे, आता तू तुझं काम कर. तेव्हा इकडे नर्स म्हणते, हे बघा मी आता बाहेर जाऊन तिथे उभी राहते, कोण येतंय का ते लक्ष ठेवते. तुम्ही बाळाला उचला आणि इथून घेऊन जा आणि ठरल्याप्रमाणे दुसरं बाळ आणून इथे ठेवा. तेव्हा रागिनी म्हणत असते की हे बघ मी बरोबर करेन, पण तू तुझं काम चोख कर. तेव्हा इकडे नर्स म्हणते, पण माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पैशांचं काय? तेव्हा रागिनी म्हणते की हो हो, पैशांचं झाड लागलं आहे ना आमच्याकडे. तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे पैसे तुम्हाला मिळतील आणि ते मिळालेत. तुझ्या नवऱ्याला विचार जा, ठरल्याप्रमाणे सगळे पैसे त्याच्या हातामध्ये पोचलेले आहेत. तेव्हा इथे आता रागिनी त्या बाळाला उचलते आणि म्हणते की बघ भूमी बघ, अगं तुझ्या बाळाला बघ. तेव्हा ती म्हणते की नाही भूमी, अगं माझं बाळ माझ्यापासून दूर झालं आहे ना, तसं तुझं बाळ तुझ्यापासून दूर होईल, कळतंय तुला. माझं नशीब खूपच जास्त अभागी आहे, तसंच तुझं नशीब कसं तुझ्यासाठी अभागी ठरतंय ना ते बघच तू. तुला तुझं बाळ आता बघण्याची सुद्धा मी मुभा देणार नाही आहे. म्हणजे तुझ्या नशिबातच आता नाही आहे की तू तुझ्या बाळाची पहिली झलकसुद्धा बघू शकतेस. मी तुला ते सुद्धा सुख देणार नाही आहे, तेवढं तुझं सौभाग्य नाही आहे, असं ती आता म्हणते आणि बाळाला घेऊन आता लपून छपून बाहेर येते. तर इकडे भूमी आता आपल्या बाळाला एक नजर बघूसुद्धा शकत नाही, कारण डिलिव्हरी झाल्यानंतर ती आता बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे इथे तेवढ्यातच रागीने बाळाला उचलते आणि तिथून घेऊन येते. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की आई काम झालंय, आता काय करायचं. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ हे आहे भूमीचं बाळ. तेव्हा इकडे आता भूमीचं बाळ हे दिलेलं असतं निलांबरीच्या हातामध्ये आणि त्यांच्या हातामध्ये जे बाळ असतं ते इथे रागिनी घेते आणि ठरल्याप्रमाणे आता भूमीच्या वॉर्डमध्ये नेऊन ठेवते. तेव्हा ती म्हणते, हे घे, हे बाळ आहे आणि आता हेच भूमीचं बाळ आहे असं सगळ्यांना सांगायचं, कळलं तुला. तेव्हा इथे नर्स म्हणतात, हो ठीक आहे, पण आता तुम्ही इथे 1 मिनिटसुद्धा थांबू नका, लवकरात लवकर जा. डॉक्टर आल्या ना तर माझी नोकरी जाईल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा इकडे रागिनी लगेचच तिथून बाहेर पडते आणि तेवढ्यातच तिथे डॉक्टर आणि नर्स त्या दोघीजणी ज्या बाहेर गेलेल्या असतात त्या पुन्हा तिथे आलेल्या असतात. तेव्हा इकडे आता रागिनी आपल्या नाटकाला सुरुवात करते. धावत पडत बाहेर येते आणि म्हणत असते की डॉक्टर, कशी आहे आमची भूमी आणि बाळ कसं आहे, काय झालं ते सांगा ना. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात, अहो आनंदाची बातमी आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आजी झालात, भूमीला मुलगी झालेली आहे. तेव्हा इकडे आता मुलगी झाल्यानंतर रागिनीने शरदलासुद्धा मुलगीच आणायला सांगितलेली असते. तेव्हा पौर्णिमा विचारते की आई, अहो ही तर मुलगी आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते की मग भूमीलासुद्धा मुलगीच झालेली आहे आणि म्हणूनच मी त्या वॉर्डबॉयला मुलगीच आणायला सांगितली, कारण त्या नर्सने मला सांगितलं होतं की भूमीला मुलगीच होणार आहे म्हणून, आणि म्हणूनच मी इथे वॉर्डबॉयलासुद्धा मुलगीच आणायला सांगितली. त्यामुळे इथे रागिनीला खूप आनंद झालेला असतो, कारण भूमीला मुलगीच झालेली असते आणि मुलांची बदलाबदलीसुद्धा मुलीनेच केलेली असते. त्यामुळे इथे कुणालाही डाऊट येणार नाही याची काळजी आता रागिनीने घेतलेली असते.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इकडे आता डॉक्टरांना इथे रागिनी भेटते आणि खूप आनंद झाले असं दाखवते. त्यानंतरला डॉक्टरांना कळलेलं असतं की रागिनी आता भेटले म्हणजे रागिनीने हे कारस्थान केलं असेल असं कुणालाही वाटत नाही. त्यानंतर रागिनी नीलांबरीकडून आता भूमीच्या बाळाला घेते आणि तिथून लगेचच घाईघाईने बाहेर पडते. ती बाहेर पडत असताना त्या ठिकाणी आकाशसुद्धा आलेला असतो, पण आकाश बाजूने निघून जातो आणि त्यानंतरला रागिनी बाहेर पडते. त्याचबरोबर इथे आता आकाशला माहितीसुद्धा नसतं की रागिनीने त्याच्या आत्याने इथे काय काळाकांड्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता रागिनी बाळाला घेऊन बाहेर पडलेली असते आणि ती त्या बाळाला घेऊन दुसरीकडेच कुठेतरी जात असते. पण इथे आता चौकामध्ये पोलीस असतात आणि पोलीस इथे गाड्या वगैरे चेक करत असतात. कोणाचं लायसन्स आहे की नाही ते सगळं चेक करत असतात. तर इकडे पोलीस आता असल्यामुळे इथे भूमीची मुलगी खूपच जास्त रडत असते. बाळ खूपच जास्त रडत असतं. तेव्हा रागिनी घाबरते, कारण जर पोलिसांना इथे आता बाळाच्या रडण्याचा आवाज गेला तर मग पोलीस मला विचारतील की एवढ्या छोट्या बाळाला, 1 दिवसाच्या बाळाला मी कुठे घेऊन जाते. म्हणजे नुकतंच ते बाळ जन्माला आलेलं असतं आणि लगेच रागिनी अदलाबदली करते आणि ते बाळ घेऊन जात असते. पण ते बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा खूप जास्त रडायला लागतं. तेव्हा रागिनी लपून बसते आणि म्हणते की अरे देवा, आता ही मुलगी इतकी भोकाट पसरते. आता हिच्या रडण्याच्या आवाजाने जर पोलीस इथे आले आणि त्यांनी मला पकडलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल आणि मी आता पुढे जाऊसुद्धा शकत नाही आहे. काय करू? आणि ती इकडे आता एका ठिकाणी लपून बसलेली असते. तेवढ्यातच तिचं लक्ष जातं एका बाकावरती आणि त्याच्यावरती एक पान असतं. तेव्हा रागिनीला वाटतं की पुढे आता जाणं माझ्यासाठी रिस्की आहे. मला आता भूमीचं बाळच तिच्यापासून दूर करायचं होतं ना. आणि ती त्या बाळाला आता इथे एका बाकाच्या खाली ठेवते. बाकड्याच्या खाली ठेवल्यानंतर इथे खाली आता पेंडा वगैरे असतो. बांबूने विणलेलं इथं आता एक चटईसारखं असतं. त्याच्यावरती इथे रागिनीने बाळाला ठेवलेलं असतं आणि त्यानंतर बाळाला तिथेच ठेवून रागिनी निघालेली असते. ती म्हणत असते की भूमी बघ, तुझं बाळ, तुझ्या बाळाला साधं बघणंसुद्धा तुझ्या नशिबात नाही आहे गं. आणि ती बाळाला ठेवून निघालेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे बाळाच्या पायावरती एक जन्मखूण असते आणि ती जन्मखूणच आता इथे भूमीला बघितल्यानंतर कळणार असतं की ही मुलगी तिचीच आहे. ही जन्मखूण खूपच जास्त आता त्या मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक बनलेली असते. त्याचबरोबर इथे डॉक्टर येतात आणि म्हणतात की मुलगी जन्माला आली होती तेव्हा तर ठीक होती, मग आता काय झालं? आता मुलीचे इथे हार्टबीट चालू का नाही आहेत? ती श्वास का घेत नाही आहे? तेव्हा इकडे आता नर्स म्हणत असतात की मगाशी तर बघितलं होतं, अंघोळ घातली होती तेव्हा तर मुलगी अगदी बरी होती. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की मी काचेत ठेवायला सांगितलं होतं ना. तेव्हा इथे नर्स म्हणतात की बाहेर फायर अलार्म चालू होता, कुठे आग लागली कुठे नाही मला माहिती नव्हतं आणि रिस्क नको म्हणून मी एवढ्या लहान मुलीला बाहेर घेऊन नाही गेले, कारण मलासुद्धा भीती वाटत होती. तेव्हा इकडे डॉक्टर आता त्या मुलीला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्या मुलीला इथे आता श्वास घेता यावा म्हणून डॉक्टर इथे मानेवरती सुद्धा टाकतात. त्याचबरोबर इथे आता भूमी बेशुद्ध असल्यामुळे तिला काही माहिती नसतं की नक्की तिच्याबरोबर काय काय घडतंय. त्यानंतर आकाश विचारत असतो त्याच वॉर्डबॉयला, ज्याने ही सगळी काळाकांडे केलेली असते. त्याला आकाश विचारत असतो की हे काय चाललंय? फायर अलार्म असा अचानक कसा काय वाजला? तेव्हा वॉर्डबॉय म्हणतात की कुणीतरी इथे धूर वगैरे केला असेल. म्हणजे जर कुणी सिगारेट वगैरे प्यायलं ना तर तो वास म्हणजे तो धूर इथे कॅच केला जातो आणि मग फायर अलार्म कधी-कधी चुकून वाजतो. त्याच पद्धतीने वाजला असेल. तेव्हा इथे आकाशला सुद्धा ही गोष्ट आवडलेली नसते की धूर अचानक कुठे झाला असेल. कोण मूर्ख माणसं सिगारेट वगैरे पितात आणि इथे हॉस्पिटलचा गोंधळ किती वाढतो, असं आकाशला वाटत असतं. तेव्हा रागिनी मागून आलेली असते. रागिनी म्हणते, आकाश, ज्या गोष्टीची तू आतुरतेने वाट बघतोयस ते सगळं मला माहिती आहे. पण इथे तुझं बाळ, तुलासुद्धा बघायला मी ठेवलेलंच नाही आहे. त्यानंतरला इथे रागिनी येते आणि म्हणते, आकाश, आकाश, अरे तुला माहिती आहे का? तेवढ्यातच इथे आधी आकाशचं लक्ष आता ऑपरेशन थिएटरवरती गेलेलं असतं, कारण तिथे लाल लाईट चालू असते. आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय? लाल लाईट अजून चालू कशी? तेवढ्यातच रागिनी येते आणि म्हणते, आकाश, अरे आनंदाची बातमी द्यायची आहे तुला. तुला माहिती आहे का? अरे तुला मुलगी झाली, मुलगी, तू बाप झालास. तेव्हा आकाशला खूपच जास्त आनंद होतो. आकाश म्हणतो, आत्या, अगं मग तू मला आधी का नाही सांगितलंस? मला तू फोन तरी करायचा ना की मुलगी झाली म्हणून. तेव्हा इथे रागिनी म्हणते, आकाश बाळा, अरे असं काय करतोयस तू? अशा गोष्टी फोनवरती सांगण्यापेक्षा समोर सांगायच्या असतात. बघ,
आता समोर सांगितली म्हणून माझ्या लेकाच्या चेहऱ्यावरती एवढी मोठी जी स्माईल आली, तुझ्या आनंदाने जो चेहरा तुझा फुलला, हे सगळं मला मोबाईलवरती बघायला मिळालं असतं का? नसतं ना. म्हणूनच मी वाट बघत होते की कधी एकदा माझा आकाश येतोय आणि त्याला मी सांगते की तू बाप झालास म्हणून, तुला मुलगी झालेली आहे. तेव्हा इकडे आकाशला इतका आनंद होतो की तो लगेचच रागिणीला मिठी मारतो. तेव्हा इथे आकाश खुश असतो, पण रागिणी मात्र खूपच जास्त इथे आता दुःखी झालेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आकाश विचारतो की डॉक्टर, भूमी कशी आहे आणि बाळ? तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की आय एम सॉरी, खरंच मला माफ करा, पण मी तुमच्या मुलीला नाही वाचवू शकले, कारण ती जन्माला आली होती तेव्हाच खूप जास्त वीक होती. तेव्हा इकडे आता काही टपोरी मुलं असतात जी रस्त्यामधून येत असतात. त्यांना त्या मुलीचा रडायचा आवाज ऐकू येतो आणि ती मुलं त्या मुलीला उचलतात आणि म्हणत असतात की अरे वा, हातामध्ये लॉटरी लागलेली आहे, लॉटरी. अरे बघितलंत ना, ही छोटी मुलगी आपल्याला सापडले. अरे पक्या दादा आहे ना, तो या मुलीला नक्की विकत घेईल. आपण ह्या मुलीला आता त्याच्याकडे घेऊन जाऊया आणि त्याला विकूया. त्यानंतरला इथे प्रेक्षकांनो, ती माणसं आता मुलीला घेऊन जाणार. तिथेच एक आता माणूस येतो आणि त्या माणसांना अडवतो. त्यांना अडवून त्यांच्या हातातून आता मुलीला सुद्धा घेतो. त्याचबरोबर इथे जेव्हा आकाशला कळतं की त्याची मुलगी जिवंत नाही आहे, तेव्हा आकाश म्हणतो की भूमीला जेव्हा हे कळेल, तेव्हा भूमीला किती मोठा धक्का बसेल, असं आकाशला वाटतं आणि त्याला आता भूमीचं टेन्शन आलेलं असतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतं.